श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम 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 कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय अमृतेश्वर भगवान की जय शनि महाराज की जय जगदंबा माता की जय संत सांगतील तसे वागावे. संत संगतीबद्दलचा विषय रोज विषय वेगवेगळा. कधी संत संगतीचं महत्त्व, कधी नामाचं महत्त्व, कधी भक्तीचं महत्त्व. महायोगपीठे तटे भीमहत्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रये समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा. संत सांगतील तसे वागावे. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. पण ते आपण त्या स्थितीत राहत नाही ना. संत म्हणतात ठेविले आनंद ते तैशीच राहावी. पण आपल्याला तेवढं नाही, तेवढ्या भागत नाही ना. नाही म्हणले मी असंच करीन, मी तसंच करीन, नाही का. त्यांना ठेवलेल्या याच्यात राहिलं तर मग त्यालाही आनंद आहे, नाही का. असं पाहिलं तर जीवन जगायला कितीक लागतंय, नाही का. आणि भगवंत आपल्या अपेक्षेपेक्षा एवढं देतोय. आहे त्या स्थितीत समाधानी राहत आलं पाहिजे. आणि नाही तरी सगळ्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होतात का? नाही होत. आम्ही काही दिवस नोकरी करताना आजबत होतो. जे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसते होत. ईश्वराचं नियोजन वेगळंच असतं ना. आणि आपण ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आता हे त्यांच्या लेवलला सांगतात, पण आपल्याला वाईट वाटतंच ना. तुम्ही जर काही बोलले तर वाईट वाटणारच आहे ना. का वाटतं त्याचं कारण आहे देह तादात्म्य, देहाच्या संबंधाना. संत का वाईट वाटू घेत नाही, त्यांना माहिती आहे एकच स्वरूप आहे आपलं. लहान मुलगा आपल्याला लाथा मारतो, आपल्याला काही वाटतं का त्याच्यावालं? नाही काही वाटत. तसं म्हणजे संतांचं व्यापकत्व असतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे,
सुखदुःख हे धर्मच मूळ द्यायचे मनाचे धर्म आहे. आपण त्या धर्माच्या पलीकडचे आहोत याचं ज्ञान नाही आपल्याला, नाही का? आणि संतांकडे जायचं तरी कशा करता, नाही का? वेळेस नाथ महाराज गेले सद्गुरूंकडं, म्हणले बाळा तू कोण आहे, कुठून आला? हेच तर मला काही कळाना म्हणले. त्याच्याकरता तर तुमच्याकडे आलोय म्हणले. म्हणजे त्यांची लेवल काही साधी होती का मग? खरा कोण आहे भाऊ? एकनाथ हृदयाच्या संबंधानं ठेवलेलं नाव आहे ना, पण खरा मी कोण आहे, आलोय कुठून, हे तर मला काही कळालं, त्याच्याकरता तुमच्याकडे आलोय म्हणजे पहा, शिष्य अधिकारी आणि सद्गुरू अधिकारी. म्हणले मग थांब कर सेवा म्हणजे, नाही का? म्हणजे हे धर्म कोणाचे हे ज्यावेळेस आपल्याला कळन, आत्म्याचे धर्म नाही आणि आपण बोधरूप आहोत, शिवस्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत, ह्या स्थितीला गेल्यानंतर मग सुखदुःख नाही काही करत. सुखदुःख अलीकडचा विषय. आपण जगात वागताना सर्व माझे माझे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती याची कधी आपण विचार करतो का? कशाला माझंच म्हणतो, कशाला माझं माझं माझं. मग हे दुःखाला कारण आहे माझं. आणि महात्मा माझं, मी आणि माझं हे तर सोडलं म्हणून तर त्याला संन्यासी म्हणलं ना. त्याच्यात राहून ब्रह्मचैतन्य महाराजाला विचारायचे काही काही लोक, तुम्ही कसं सांभाळलं व द्याला? सावतर मुलाला जशी आई सांभाळली तसं मी द्याला सांभाळलं. एक फक्त भगवंत प्राप्तीचं साधन म्हणून सांभाळलं, साध्य कळण्याकरता येते. संत हे देहातीत असतात, देह हे आपलं स्वरूप नाही असा त्यांचा निश्चय झालेला असतो. आपल्याला बराच काळ जातो तेवढा निश्चय करायला, आणि त्याच्याकरता सगळी साधना आहे. आता याचं स्वरूप मूळचं हे नासकच आहे ना, साधन आहे. एका ठिकाणी म्हणलं शरीर उत्तम चांगली आणि एका ठिकाणी शरीराचे नाही अपवित्र शरीर आहेशी म्हणले, नाही का? म्हणजे याचं जर पाहिलं, बाबांचं जण कीर्तनात देखील बारी सांगितलं, बाबांनी सकाळी डबा घेऊन जातो ना, असं नाक दाबत, मी बुटल कार म्हणले का रे आतमध्ये काय तो आलं. म्हणजे शरीराचं स्वरूप कसं आहे जर आतमध्ये पाहिलं तर, हा चाललाय डबडं घेऊनच नाक दाबत असतं म्हणले. म्हणजे पण तरी हे मनुष्य शरीरच दुर्लभ, कारण यांना भगवंताची प्राप्ती होती. कसं आहे ते म्हणून उत्तम चांगलं म्हणलं ना, शरीरे साधिले परब्रह्म. मी सारखं आपलं माझं 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 म्हणून आपल्या वाटणीला किती येतं. मिळवण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरं दुःख आहे ना. बरं, असं काही लिमिट नाही ना. इतका पगार भेटल्यावर आपण सुखी होऊ, इतके पैसे भेटल्यानंतर आपलं सगळं थांबन भाऊ. आता याच्या पुढं असं नाही ना, किती पैसे होऊ द्या, कशाचे होऊ द्या, माणसाला असं वाटतं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून होतील. म्हणजे हवेला काही अशी मर्यादा आहे का? इतकं भेटल्यानंतर आपण लगेच मुक्त होऊ असं नाही ना. हवेच ती वाढती तृष्णा, तृष्णा ही भडकत असती. जसं अग्नीत तूप टाकावा तशी गंमत आहे वासनेची. हाव आणि हाव नाही शिवायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय. उपाय फार सोपा आहे, पण करणारे थोडीची नाही का? किती सोपं. आता नाही दवाखान्यात जायचं, नाही काही पैशाचं काम, नाही तोडी ताडी काहीच नाही ना. हाव थांबली का मन शांत झालंच. आता कुठे धावे मन म्हणले, नाही का? खुंटलिया धावा तृष्णेच्या. तृष्णा म्हणजे वासना, इच्छा. हे करू का ते करू, नुसती हाव नुसती हाव जीवाची. आणि संतांचं काय तेवढीच थांबलेली असते, शांत असतं, चित्त असं एकदम स्थिर असतं. स्थिर कशानं होईल? हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एक उपाय. त्यालाच अभ्यास म्हणतात, त्याला चिंतन म्हणतो आपण. कोणी मेडिटेशन म्हणत असन, कोणी ध्यान म्हणत असन, सगळ्याचा अर्थ एकच आहे, भगवंताचं स्मरण. स्मरण करण्याकरता आता मुलं आपल्याला आणले शाळेत गेले तरी पण त्यांचं स्मरण आहेच ना आपल्याला. 4 वाजता इथे बरं माळ घेऊन जप करीत बसलो त्याचं आपण, अरे ते चित्तातच आहे आईच्या,
तसं हळूहळू आपल्या चित्तात हे स्मरण कायमचंच राहत आहे. गवळणींना चिंतन करावं लागत होतं का? करायची गरजच नव्हती राहिली. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. तो चित्तातच येऊन राहिला होता कृष्ण. म्हणजे कृष्ण सोडून चित्तात होतं काय? हळूहळू आपली ती स्थिती. पण त्याला काही काळ जातो. आपल्या चित्तामध्ये पहिलं जे मेमरी ते काढणं बराच जड जाते. पहिलं अंतःकरण शुद्ध होतं. आता तुम्ही दिंडीत गेल्यामुळे सगळ्या प्रक्रिया पाहिलेल्या आहे तुम्ही. जी व्यक्ती दिंडी करून आली ना पायी, तिला काही सांगावं लागत नाही. तुम्ही त्या अवस्थासुद्धा बघितल्या. लोकांची अवस्था होत्या ना. अवस्था होती म्हणजे काय होतं? आता तमोगुणी अवस्था बाजूला ठेवा. लईच काही मोकार खाली पेलेले मोकार हे असते त्यांना ते तमोगुणी अवस्था होत, सगळ्यांना नाही होत. मोकार पेलेले असे मग ते आरडात्या वारडात्या. पण सात्विक जी अवस्था असते, भगवंताचं श्रवण करताना, भजन करताना, चिंतन करताना खळखळ 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 गंगा यमुना वाहत्या, रोमांच येतात अंगाला, अंतकरणातून कंठ दाटून येतो. ती अवस्था किती किती प्रेम अवस्था आहे ती. मग ती अवस्था झाली का समजून घ्यायचं आपलं अंतकरण शुद्ध झालं, कोणाला विचारायचं नाही. नंतर स्थिर होतं. नंतर काय होतं? स्थिर होतं. मग त्याच्याकडे वाचेने रोजचा नित्यनेमी स्थिर झालं मग हे सगळं थांबते. महाराज म्हणले हीच हवनाईशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. दुसरे उपाय आहेत पण आपण नाही करू शकणार. आता लगेच आपलं कर्म पाठी मागं लागलेलं घड्याळच्या काट्यासारखं. मग हे करू शकतो आपण. आता किती तुमचे ड्रायव्हर लोक पाहिलेले, गाडी चालता चालता नामस्मरण करतात. त्यांच्याकडे ते असे यंत्र असतात काही लोकांकडं, त्यांचा जप चालू असतो, ड्युटी चालू असतो. मग याच्यापेक्षा अजून सोपं वर मग काय सांगायचं. आता तुम्हाला दिवसभर ड्युटी, पण दिवसभरात किती नामस्मरण होतंय तुमचं, त्याला काय वेगळं काही करायचं आहे का? चालूच आहे ना स्मरण. दुसरं करण्यापेक्षा नामस्मरण करायचं. किती दिवसभर चिंतन होईल. हा उपाय सोपा. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावी, नाही का? आपण या बाकीचे जे संबंध जोडलेला, हे माझं ते माझं, हा माझं, हा लय जवळचा, तिकडे जावंच लागेल, करावंच लागेल. पण देव माझं ही जाणीव विसरलोय आपण. आणि संत तीच जाणीव आपल्याला, अरे खरं नातं तर देवाचं तुझं आहे, खरा मायबाप तर तो आहे. विठ्ठल माय बाप चुलता, खरा तर भोले बाबा आपला बाप आहे. त्याला गेलो विसरून आपण काय ते याच्या पशी गुतेले त्याच्या दर्शनापाशी. हे महत्वाचं आहे आपल्याला. म्हणजे नातं जिकडे जोडला आपण, भगवंताकडे चित्त गुंतून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. काय साधूना धर्म सांगावा. चित्त आपलं जर भगवंताकडे असलं तर आपण धर्माप्रमाणे वागतो असं म्हणायचं. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसवले जाऊ नये. आपण फसवू नये आणि आपण दुसऱ्याला फसवू नये. म्हणजे इतकं लय गाळ आहे असं नाही का आपण दुसऱ्याकडून फसवावं. कारण व्यवहार आहे ना, व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणीच असतो. फसले तर तुम्हाला पदर पैसे घालावं लागतील. डॉक्टरला पदर पैसे घालावं लागतील का नाही, हिशोब तर द्यावा लागेल ना. म्हणून गरजेपुरतं व्यावहारिक असावं आपण. गरजेपुरतं तर पाहिजे ना, आणि दुसऱ्याला फसवू नये. नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. मूळ विषय सत्संगतीचा आहे. संत काय सांगतील? नामात जो राहिला तो संत संगतीत राहिला. लय आनंद असतो नामस्मरणात, लय आनंद असतो. उलट एकटा असल्यावर तर लय आनंद असतो. कारण दुसरं काही बोलायला नसलं की दुसरीकडे विषय जात नाही, काही बाकीचा विषय काही येतच नाही ना. म्हणून नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो, नाही का? त्याच्यानुसार संगत तयार होत असते. महाराजाच्या संगतीत राहिलं तर आपल्याला असं वाटतं एखादी टपरी टाकावं. महाराजांनी तर त्याच्या जवळचं उदाहरण सांगितलं. बारा तुमच्या हातात जर काठी असली सहज कुत्र्याला आणशाल तुम्ही. काठीची संगती. माळ जर असतं तर तुम्हाला जपावं वाटन. संगती संगती आहे ना माळीची. माळ तर काय आपण फेकून मारणार नाही कोणाला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी, नाही का? हे लगेच साधन असं नाही. आपण चिंतनाला बसलं पण ते मन काय ऐकत नाही, इकडे तिकडे त्याचा स्वभाव आहे. पण हळूहळू करीतच राहायचं. करीत राहता 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 आपोआप ते मन थकून येतं आणि पुन्हा थांबतं ते मग चिंतनापाशी. हे दोन्ही एकत्र आलं तर मग तर सोन्याहून पिवळं, दुधात साखर.
पण बा आता मन नाही लागत आणि मग कायला करायचं असं नाही, करतच राहायचं ते मन आपोआप फिरून येत असतं. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर आलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो, त्याला आधार असतो ना मालकाचा. महाराजांचे दृष्टांत लय भारी, आधार आहे त्याला मोठा. त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावी. म्हणजे आपला मालक कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आणि आपण त्याच्या जागेवर असतो. भुंकू मात्र नाही म्हणजे आधार वाटावा, पण भुंकू नाही म्हणजे दुसऱ्याला त्रास देऊ नये, पण आधार देवाचा वाटावा, नाही का. नेहमी लीनता ठेवावी. ही लीनता कशा नाही तशी नाही येत. माऊली तर म्हणले लाटणे असा न लवे म्हणले. लाटणं वाकातं का? रचनाच अशी का मध्ये जाडी लई ती कधी मोडन पण वाकणार नाही. मग लीनता म्हणजे कसं आहे, ती लीनता कधी प्राप्त होती? पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकामेका. किती विद्वान असला आणि जर देवाची कृपा नाही झाली ना, झाडं कधी वागतात. ज्यावेळेस त्याला मोठले आंबे येते तेव्हा मग ती पार कधी कधी फाट्या अशा टेकायला वाजतात. तसं मग हे कधी होईल? ज्यावेळेस आपला अहंकार नष्ट होईल ना, त्यावेळेस आपण कोणालाही नमस्कार, कारण आपल्याला त्याचे देव दिसतोय ना, तिथं काय अभिमानाचा विषय नाही ना. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकामेका. आम्ही त्या बेटाच्या दिंडीत यायचो ना, पिंपरीला एक दिवस दिंडी मुक्कामी असती. तीच पहिल्या दिवशी निघायचं काय म्हणते पाहुणा सगळे पाय पडले. कविता होती, कविता त्याचे पाय पडायला ते लई लगेच पाय पड नको म्हणले, पाय पड कोणाचे पाय पड नसतं, असं बरंच त्यांचा विषय झाला. ही म्हणली मग येणं ते मुक्ताबाईचं आणि चांगदेवाचं आणि ते नामदेवाचे उदाहरण सांगायला लागली ना, तो सरळच झाला ना. मग नामदेव कोणाचे पाय पडत नव्हता म्हणले. मुक्ताबाई म्हणले अखंड जायला देवाचा शेजार, अरे अभिमान गेला नाही म्हणले. तो माणूस शांतच झाला. वारे म्हणला आता ही मुक्ताबाईच आहे ना. जे अभिमान असला का माणूस वाकत नाही, पण ज्यावेळेस अभिमान नष्ट होतो ना, तो लीनच होतो. महाराज आतून लीन होतो. म्हणून नेहमी लीनता ठेवावी. मी साधन करतोय विसरून जावे. नंतर नंतर सहज चालतंय ते. मग कारण मी करतो हा भाव नष्ट होण्याकरता आहे का, मी करतो. गुरुकडूनच का माळ घालायची? महाराज म्हणले गुरुकडूनच का नाम घ्यायचं? याचं कारण गुरुकडून घेतलं का गुरु माझ्याकडून करून घेतात. मी करतो हा भाव राहत नाही. नाही तर मी सांगतो मी इतकं करतो, मी असं करतो, मी तर, पण तो मी राहिला ना, तर मी सुद्धा नको राहिला. मी सुद्धा नष्ट होऊन जातो. नंतर काटा खिशात घातला तरी तो चालणारच आहे, पायात असला तरी चालणारच. पावात लय भारी उदाहरण सांगायचे काट्याचं. म्हणजे शेवटी ती वृत्ती सुद्धा सोहम तेही अस्तावले म्हणले. फार सूक्ष्म विषय सांगायचे बाबा. त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. म्हणजे अभिमान नको असं सांगायचे महाराजांना. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वाशी प्रेमाने वागावे. महात्मे अध्यात्म तर सांगतात, पण व्यवहार सुद्धा सांगतात. स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्याचा मान ठेवते, ते नवऱ्याला खुश करण्याकरता. तसे म्हणजे मूळ हेतू असतो तिचा पती परमेश्वर. मग हे बाकीचे सुद्धा साधनं तेवढ्याकरताच असतात. सगळे जर आनंदात व्यवस्थित असले तर मग मालक सुद्धा हे असणार. भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. आणि भगवंताला काय आवडतं? भगवंताला आवडतं त्याची भक्ती. भगवंताला आवडतं त्याची भक्ती. म्हणजे मग भक्ती भक्ती तरी काय? सगळे लोक भक्तीच करतात ना. खाणारे पिणारे भक्ती करत नाही का? करतात, पण ती अज्ञानातली भक्ती. लई लोक भक्ती करतात आपल्यापेक्षा. आपण किती भक्ती करतो? आपण फक्त टोकाची करतो. आपल्याकडे वर्म आलंय, त्यांच्याकडे वर्म नसल्यामुळे मोकार हातभात येते. पुढं कोण कुठं जातं, कोण पुढं जातं, अशा गर्दीत जात्याशिवाय परवा काळाला. मी इथं सगळ्यांचा बाप बसेल, इथं नाही जाणार. इथं सत्संग आहे. कारण वर्म जोपर्यंत कळेल नाही, जीव अज्ञानात ती भक्ती. पार कुठं जाऊन आलो म्हणजे राजस्थानला जाऊन आलो नाही, तिथं लय मोठं स्थान आहे शंकराचं. आणि तिथं मध्ये जायला जमलं नाही. गर्दीमध्ये वर्म नाही ना कळालं ना. म्हणजे भक्ती तर सगळे करतात आणि खाणं पिणं सगळं चालूच असतं. ती अज्ञानातली भक्ती आहे. आपण जी भक्ती करतो ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आपल्याला संत भेटले, पवित्र तुळशीची माळ घातली, आपल्याला आता ज्ञान झालंय,
आणि त्या ज्ञानाला अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं त्याला म्हणतात भक्ती. अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण झाला त्याला म्हणतात भक्ती. संसारावर प्रेम करणं याला म्हणतात आसक्ती. तेच प्रेम देवावर करणं याला म्हणतात भक्ती. किती सोपी भक्ती. पण आता जी भक्ती करतो आपण ही ज्ञानोत्तरी, अज्ञानातली नाही, ही आंधळी भक्ती नाही, कोरडी भक्ती नाही. काही कोरडी भक्ती करतात, अंतःकरणाला कधीच पाजार फुटत नाही, जिव्हाळा नसतो, प्रेम नसतं. ती कोरडी नको म्हणले, भक्ती प्रेमाविना जळते ज्ञान म्हणले, त्याला काडी लागतो का बरोबर आहे काही ठिकाणी. ज्ञान पाहिजे, प्रेम, भक्ती, प्रेम पाहिजे, ज्ञान पाहिजे, मग देवाला समाधान होतं बरं का. काय गोपींची अवस्था आहे नाही का, काय प्रेम केलेलं आहे गोपींनी भगवंतावर. भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीत औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे आता जसा रोग असेल तसं देईन ना. प्रत्येकाला साधन संत का वेगळं देतात, प्रत्येकाचा रोग वेगळा आहे ना. कसं आहे, संत कृपाळू असतात नाही का. जरी महाराज कधी कधी उच्च बोलत असले बाबा, संसाराचे घराणे, प्रपंचाचे घराणे, पण ज्या त्या लेवाला ते सुद्धा योग्य असतात. ज्या त्या लेवाला व्यवहारी व्यवस्थेमध्ये त्याला सुद्धा फार महत्त्व असतं. तिथं प्रचिती आली का माणूस भक्तीला लागतो. कधी कधी आपलं जर पोट दुखायचं राहिलं बा, आपण म्हणतो नाही नाही चांगले बरं का एकदम, मला प्रचिती आली बरं का, अहो तो मार्गी लागला का नाही. हा, आणि व्यवहारातल्या गोष्टी मिळणं हे काही वाईट नाही ना. दशरथ राजा का साधा आहे का, मुलबाळ नाही म्हणून दुःखी होताच ना तू सुद्धा. देवाला त्याचं दुःख घालाय करता यावं लागलं. व्यवहारी सत्तेमध्ये सगळं ते वाईट नाही आहे. व्यवहारी सत्य संत जे बोलतात ते वेगळ्या लेवलला बोलतात, अध्यात्म लेवलला बोलतात. व्यवहारी सत्य ते सगळं लागत असतं. संसारातलं मागणं वाईट नाही आहे, पण ते आपोआप मागणं बंद होत असते. ज्यावेळेस आपल्याला प्रेम निर्माण होईल ना, ते दिलं काही नाही दिलं तो आपोआप देत असतो आपल्याला माहिती, मग मागायचं काही विशेष राहत नाही ना. म्हणून असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगतात. नाही स्वतःला माहिती सोयीला लागत असतं, थोडं 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 बरोबर सोयीला लागत असतं. याकरता संताची संगत धरून जे सांगतील. ज्यावेळेस तुकामाई सरस्वती माता याला गेले नांदेडला तुकामाईला भेटायला, ब्रह्मचैतन्य महाराज आणि त्यांची मंडळी. महाराज येऊन नव्हते देत, पण शेवटी नाही म्हणले मला एकदा तुकामाईंच्या दर्शनाला येऊ द्या सद्गुरूंच्या. मग गेले त्या काळात ते पायी, त्या काळात कसे गेले. पण तिथं गेल्यानंतर मग तुकामाईला लयच आनंद झाला, जोडीनं आले व दर्शनाला. 2-3 दिवस ठेवून घेतलं निघायच्या टायमाला. मग सरस्वती माता आल्या समोर म्हणली, माई काय इच्छा आहे तुझ्यावाली. आता तुकामाई म्हणजे लई मोठा अधिकार, लई मोठा अधिकार. काय नाही म्हणले, तोपर्यंत मुलबाळ नव्हता ना, मग मनातली इच्छा ओळखली. काय नाही वंशाला दिवा नाही भाऊ, तथा असतो म्हणले. महाराज शांत होते. महाराज म्हणले, मग त्याचं नाव गणपतीच होतं, तुकामाई गणोबाच म्हणायचे त्यांना. गणोबा तुला काय लागतं. काय नाही म्हणले, मला तुमची सेवा घडावी, भगवंताचं स्मरण घडावं. आणि आले निघून. महाराज म्हणले तो काय मागितलं म्हणले. संसारातलं काय मागितलं. मग त्यांच्या लक्षात आलं. मग सरस्वती माता म्हणले माझी श्रीबुद्धीमुळं तो भाव तयार झाला, वात्सल्य भाव, हे माझी काही चूक नाही म्हणली. महाराज म्हणले बरोबर आहे. मग महाराजांच्या लक्षात आलं, चरित्रामध्ये असं भारी सांगितलं, सरस्वती मात्यांना आयुष्य कमी होतं. महाराजांनी ओळखलं होतं की हिला आयुष्य कमी, योगाच्या काही प्रक्रिया शिकवल्या होत्या, का सहज देह ठेवता आला पाहिजे म्हणून. नाशिकला बराच काळ त्या काळाराम मंदिरामध्ये थांबले, तिथं योगाच्या काही दीक्षा देऊन त्यांना असं पूर्ण तयार केलं होतं की हिला कधी देह ठेवता आला पाहिजे ऐन वेळेस. म्हणजे असं असतं संतांचं. संगत धरून ते सांगतील तसे वागावे, ते वागतात तसे वागू नये. आपण त्यांच्यासारखं वागू नये, ते सांगतील तसं वागावं नाही का. ते सांगतील तसं. महाराज गेले बरेच जणांना घेऊन एकदा तुकामाईच्या दर्शनाला. महाराजांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं, तिथे गेल्यावर मला कोणा महाराज म्हणायचं नाही, तुकामाई देखत माया कोणा पाया पडायचं नाही. तशी वागू नाही. आपल्या पंगतीची
पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी. आपल्या पतंगाची दोरी संतांच्या हातात दिल्यावर मग त्या पतंगाला काही भेवच नाही राहिला ना. आणि खुशाल निश्चिंत राहावे. परमार्थामध्ये शिकायचं एवढंच आहे फक्त, निश्चिंत जीवन. निश्चिंत असतात संत, नाही का. त्याला माहिती आहे आता भगवान परमात्मा जर आपलं सगळंच आता त्याच्या हातात येतं, आता चिंता करायचं काय काम आहे. अवघी चिंता मारली म्हणजे. आणि होते बरं का हळूहळू. पूर्वी एक दिवस जरी घर सोडलं ना ते आठवण यायची अशी काही कमी. आता येत नाही त्या अर्थी भगवंतांना हळूहळू कृपा करतोय भगवंत. निश्चिंत होतो जीव नंतर हळूहळू होतं बरं. ही गोष्ट एका दिवसात कधीच होत नाही. याला घासावंच लागतं. देह तादात्म्य सुटत चाललं का सगळंच कमी कमी होतं. चिंता, भीती, काळजी सगळं कमी होतं. हे एका दिवसात कोणाचंच होत नाही, पण हळूहळू निश्चित होतं. आपण गुरून सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाढ दाखवायला जर उभाच असतो, नाही का. आपण एकदा निघालं ना, विचारलं का आपल्याला कोणीतरी वाट सांगतच असतं. वाट सांगी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. एखाद्याला सांगितलं तू माळ घाल तुझं चांगलं होईल, त्यांना माळ घातली, त्याचं घर सुधारलं, तर पुण्य कोणाला? आपल्यालाच भेटणार आहे ना. कोणाला भेटणार? आपल्यालाच भेटणार आहे ना. म्हणजे एखाद्याला तुम्ही रस्ता जरी सांगितला, तुम्हाला एखाद्याला रस्ता विचारला, एखाद्या ड्रायव्हरला रस्ता माहीत नसला, तुम्ही जर रस्ता सांगितला तरी त्याला किती आनंद होतो व्यवहारात. मग हा भक्तीचा परमार्थाचा रस्ता. जिथे दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या, म्हणजे गुरु तिथे उभाची, नाही का. संत उभीचे कोणाच्या तरी रूपानं, कोणत्या रूपानं भेटतील तुम्हाला. संतांना काही नाव गाव काही नसतं, पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याचे काय होणार. संतांना वेदाचा खरा अर्थ कळाला, त्यांचे केवढे मोठे उपकार सांगावेत, नाही का. आता हा ग्रंथ आहे ना, जो हा ग्रंथ वाचतो ना प्राथमिक स्टेजला, त्याला बाकीचे ग्रंथ नाही वाचले तरी चालते. कारण त्या ग्रंथाचं सारच आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, दासबोध सगळ्या ग्रंथाचं सार म्हणजे हे. म्हणजे स्नान झाल्यावर एक प्रवचन असं बेस्ट जर वाचलं, ज्याच्याकडे कमी वेळ आहे, ज्याच्याकडे वेळ आहे त्याला तुम्ही फार सगळे ग्रंथ पाठ करा ना, अडचण नाही ना. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितलं, नाही का. आपल्याला आदत ठेवला का मग. आता मुलांना आहे तर तुम्ही बंगला बांधून ठेवला, आता त्यांना सिमेंट आणायचं नाही, गवंडी पाहायचं नाही, काळजी राहिली का. आता काही आई तर पार तसा का अटक करून ठेवलंय ना सगळं. तसं संतांनी आपल्याकरता सगळं करून ठेवलंय, म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही. मग आता पोरांना काहीच नाही, तसे आपण मुलंच आहोत संतांची. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. किती वेळा सांगावं महात्म्यांना, पण सांगावंच लागतं बरं का. संताला माहिती जीव एकदा सांगून ऐकत नाही, सांगतच राहावं लागतं. शेवटच्या श्वासापर्यंत सांगत असतात. त्यात आपले घुसडू नये, आपले काम खात्रीने झालेच पाहिजे, कारण त्यांचं झालेलं आहे ना. तुम्ही रोज पुण्याला येता आणि एखाद्यानं जर रस्ता विचारला, तुम्ही रोज जाऊन येते, तुम्हाला माहिती आहे रस्ता तिथे जातोच आहे ना, तुम्ही फार खात्रीनं सांगणार मी रोज जातोय बाबा, दिसाड जातोय बाबा, तुमची स्वतःची अनुभूती आहे ना ती. पण नवीन असं वाटतं जातं का नाही पुण्याला, काय जातो का नाही पुण्याला, इकडे वळतोय तिकडे वळतोय. म्हणजे विश्वास ठेवा, आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो. दृष्टांत दिला शेवटी महाराजांनी. प्रेम अंतःकरणात जर प्रेम असला ना, प्रेम हे देवाचे देणे. याला अंतःकरणात प्रेम निर्माण झालं, त्याला आता काय मिळवायचं राहिलं दुसरं. अरे तेच भगवंताचं स्वरूप आहे. जसं दृष्टांत दिला, पाणी गोठलं का बर्फ, आणि बर्फाच्या आतही पाणी, सगळं पाणीचे वेगळं काय, बरं पाणी वेगळं आहे का, नाही ना. तसं आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो, त्याला संत म्हणतात. संत म्हणजे काय, कपड्यावर संत असतो का, वेशावर संत असतो का, काही नसतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये आत बाहेर नुसतं प्रेम असतं, प्रेम, त्याच्या जवळ गेलं का आपल्याला प्रेम निर्माण होत आहे. एखाद्याच महात्म्याच्या दर्शनाला गेलं आपल्याला लगेच समाधान होतं, तेवढं होतं, शांती होती. समजून घ्यायचं महात्मा आहे. वेगळ्या नजरेनं नसतं पाहिजे संतांचं. आपल्याला संतांच्या संगतीत समाधान प्राप्त होतं, शांती प्राप्त होती, आनंद प्राप्त होतं, मग तो संत आहे. त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात. मग असे संत कुठे भेटतील बा, जे महाराजांनी सांगितलेले.
आपल्याला नामस्मरण केलं का ते बरोबर भेट होणार आपली त्यांची. आपण नामस्मरण केलं का आपल्या घरी चालून येतील ते. फळ एकदा पिकलं पोपटाला आमंत्रण द्यावं लागतं का, या आमची पेरू पिकली, नाही ना. अहो ते आपाप येत आहे. तसं जिथं सत्कर्म आहे, जिथं पूजा आहे, जिथं पाठ आहे, रोजचं सात्विक वातावरण आहे आणि भगवंताचं चिंतन आहे, साधना आहे, नामस्मरण आहे, तिथे तुम्हाला विचारित येतील म्हणले. आणि असे संत फक्त नामस्मरणाला जोडता येतात. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी पुन्हा एक बोधवाक्य देतात. सगळं प्रवचन झाल्यावर, सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गुढी लागते, नाही का. आज्ञेचे पालन म्हणजे हीच आज्ञा आहे, तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा, भक्ती करा, साधना करा, मग त्याला नामाची गुढी लागते. आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. किती नामस्मरण घ्यायचं, किती जेवायचं म्हणले पोटभर असतं, पण किती माप नाही. ढेकोर आला का पोट भरत. एकदा ढेकोर आला का समजून घ्यायचं आपलं तृप्ती झाली, पोट भरलं, तो म्हणतो मग आता नको. तसं नामस्मरण किती घ्यायचं, खरी तृप्ती होती, आत्मतृप्ती होती. ढेकरच येतो, तृप्त होतं. आता वाटतं बस तो मजा व्हावा, तो मजा व्हावा. आता हे बाकीचं काही नको वाटतं, फक्त भगवंताचं नामस्मरण करावं, सत्संगात जावं, ते ऐकावं वाटतं, कीर्तन, प्रवचन, भजन, म्हणजे त्या सात्विक वातावरणात राहावं असं वाटतं. म्हणजे तृप्ती बरं काही. आणि ही खरी तृप्ती. बाकीच्या व्यावहारिक जगतातल्या भौतिक पदार्थांना तृप्ती होत नाही. हा आपला अनुभव आहे आत्तापर्यंतचा, प्रत्येकाचा अनुभव आहे. आज नामस्मरणाला तृप्त झालोय आपण, काही का होईना. कोणी 50% झालं असेल, कोणी, पण ती तृप्ती आपला अनुभव आहे ना स्वतःचा. हे खरं आपला प्रवास चालू आहे. तुमचं सात्विक वातावरण आहे. आता आईकडे पाहिलं तरी नाही का, शुद्ध बीजापोटी फळाचा साळ गोमटी. काल तिथं पाहिलं मी त्यांना, मागच्या वेळेस आलो पण त्यावेळेस भेट नाही झाली, नव्हत्या काय ना. काल तिथं पाहिलं त्याला होते का, पण ते गर्दीमध्ये नाही लक्षात आलं. तुम्हाला काल तिथं पाहिलं आणि आता इथं पाहिलं म्हणलं, येत आई तर तिथं होत्या काल. म्हणजे असं आहे ते. म्हणून कसं आहे, त्यांचं पुण्य आहे ते. त्यांनी केलेलं सत्कर्म, सत्पुण्य ते आपल्या कामा येत असतं. म्हणून त्यांनी भरपूर धन कमवून ठेवलं आहे परमार्थाचं. म्हणून तुम्हाला हे सगळं भेटलेलं आहे, सगळा प्रसाद. योग्य मार्ग मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. एवढ्या घोर कली कालामध्ये आपल्याला योग्य मार्ग मिळावा. जर मार्ग चुकला तर फार मोठा हेलपाटा होत्या गाडीला, परत मागं यावं लागतं आणि परत दुसऱ्या रस्त्यानं जावं लागतं. तसं हे सगळं भेटणं हे त्यांचं पुण्य आहे. कारण आपण परमार्थ केला, आपली पुढच्या पिढीलाही बी पवित्र होते सगळं त्यांचं संस्कार, आणि मागच्या मंडळींचंही कल्याण होत असतं. म्हणून असा शुद्ध परमार्थ तुमच्याकडे आला. आता काय फक्त सत्संगती तुम्हाला बेस्ट, वातावरण फार चांगलं आहे, बेस्ट. आपलं सहज जे घडतं ते भारी घडतं. लय परमार्थ करता सुद्धा म्हणले भगवंत हा काय कष्ट साध्य नाही, तो सहज साध्य आहे, तो प्रेमानं साध्य होतो. एखाद्या दिवशी नाही जमलं समजा आपल्याला, मग प्रेमानं भगवंताचं थोड्या वेळ जरी स्मरण केलं, भगवंत आज जरा वेळ कमी आहे, थोड्या वेळ जरी प्रेमानं केला ना, भगवंत समजून घेतो आपला, नाही का. आपलं रोज बेस्टपैकी जसं शक्य होईल तसं. एका दिवशी समजा बाहेर मुक्कामी काही होणार नाही तरी मनाला काही समजून नाही घेत, त्याला सारं कळत आहे, त्याला सगळं कळतं. तो आपल्या आत्मधीच आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. फक्त प्रेमानं केलेलं त्याला फार आवडतं. कर्म धर्म त्यांचा झाला. तुमची दिवसभराची ड्युटीच भगवंताची सेवा होती, तुम्हाला वेगळा परमार्थ करावा नाही लागत. आपण शेतकरी रानात गेलो, दिवसभर केलेलं कर्मच आपली भगवंताची सेवा होती. चालते बोलते देव यांची सेवा केली, तीच पांडुरंगाची सेवा आहे. म्हणून फार पवित्र वातावरण आहे तुमच्यावालं. ठीक आहे, बेस्टपैकी आनंदात राहायचं, मजेत राहायचं, एकदम लय भारी, एकदम आनंदात राहायचं. आनंदात राहणं हेच जीवनमुक्त अवस्थेत राहणं, नाही का, म्हणजेच सतसंगतीत राहणं. आणि आजचा प्रवचनाचा विषय असा आहे, संत सांगतील तसे करावे. आणि संतांनी एवढंच सांगितलेलं आहे, तुम्ही भगवंताच्या चिंतनात राहा. तुम्हाला आयुष्यात काहीच कमी नाही पडणार. आपल्या अपेक्षा 1000 पट भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून बरं झालं तुमच्या निमित्तानं थोडा नित्यनेम झाला. एक भगवंताची सेवा आहे, नाही का. भगवंताचं नामस्मरण पहिल्या श्वासापासून महाराज सांगतात,
जो मी पहिला श्वास नामात घेतला शेवटच्या श्वासापर्यंत नामाचं महत्त्व सांगतोय म्हणले, पण नामाचं महत्त्व संपत नाही म्हणले, नाही का? एकदा सांगून संपत नसतं, सांगत राहायचं, ऐकत राहायचं, त्यांनाच आपलं सगळं शुद्ध होत असतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हर हर महादेव. सद्गुरुनाथ महाराज सब संतन की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. सद्गुरुनाथ महाराज सब संतन की जय. हर हर महादेव.